नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण कडलास गावामध्ये आलो, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या गावातील एक चांगले प्रगतशील शेतकरी बऱ्याच वर्षापासून खरबूज पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. आणि खरबूजमध्ये बॉबी व्हरायटी असेल किंवा कोहिनूर व्हरायटी असेल किंवा इतर वेगवेगळ्या व्हरायटी असतील, तर त्या चांगल्या व्हरायटीचं उत्पादन घेऊन आजपर्यंत चांगलं खरबूजमधलं एकंदरीत उत्पादन घेतलं. आज एकंदरीतच आपण 1 एकर क्षेत्रावरती त्यांनी या नवीनच व्हरायटीची लागवड केली आणि साधारण ह्या व्हरायटीचं आजचं हे कटिंग चालू आहे आणि दिल्लीसाठी कटिंग चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना रेट भेटला. तर एकंदरीतच आपल्याला खरबूज पिकामध्ये अगदी लागवडीपासून कुठल्या किडी रोगांचा प्रादुर्भाव होतो, कोणकोणती खतं दिलेत, त्याचबरोबर विद्राव्य खतं कोणकोणती दिलेत आणि त्याचबरोबर ह्याचं साधारण मार्केट वगैरे कसं आहे आणि कोणत्या मार्केटमध्ये ह्या फळाला कोहिनूर व्हरायटीला चांगलं मार्केट राहतं, तर बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा चर्चा आपल्याला गायकवाड म्हणून आहेत कडलास गावामध्ये, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार सर. सुरुवातीला आपलं नाव सांगा, साधारण हे किती एकर क्षेत्र लावले आणि कोणती व्हरायटी लावली? माझं नाव भाऊसाहेब तुकाराम गायकवाड, कडलास. हम्म. ही 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्र आहे. कोणती व्हरायटी लावले? ही कोहिनूर आहे. कोहिनूर मधली व्हरायटी राहते. साधारण ह्याची लागवड कधी केली? 10 मेची लागवड. 10 मेला लागवड केली. आता लागवड करत असताना ह्याच्यामध्ये साधारण बेड जे आहेत ते किती फुटावरती बेड सोडलेत आणि त्याचबरोबर बेड वरती कोणकोणती खतांची मात्रा दिली? हे आता आधी बॉबी होतं, हे आता हायस उष्ट्या बेडवर लावल्या. म्हणजे वेल काढले, रान जरा नेट केले, परत हायची लागण केली. ह्याला खत नाही, काय नाही. नुसत्या लिक्विडवर आपण आणलेलं आहे. लिक्विड वरती पहिलं शेणखत हे होतं, त्याच्यामुळे ती आता चांगल्या पद्धतीने आलं. आता ह्याच व्हरायटीची लागवड का केली? बाकीचे जे आता बऱ्याचशा व्हरायटी आहेत आपल्याला, बघतो बॉबे असेल किंवा कुंदन असेल किंवा अशा इतर व्हरायटी आहेत खरबूज मध्ये, पण हे कोहिनूर व्हरायटीच का लागवड केली? माझ्याकडे पहिल्यापासून बॉबीज असते. मग मला एक जोडीदार म्हणले तुम्ही कोहिनूर लावा. कोहिनूर लावा. हा, कोहिनूर म्हणजे जरा कमी बजेट मध्ये चांगलं ॲव्हरेज पडून जाते. एका याला 1-3 किलो साधारण ॲव्हरेज पडते एका याला. याच्यामध्ये जास्त खर्च साधारणतः एकरी 15 टनाचं ॲव्हरेज आहे. बरं, आता आपल्याला किती 25 रुपये जरी विकलं तर किती पैसे झाले? 25 रुपये विकलं तरी नाही म्हटलं तरी साधारण 25, 10, 2.5 आणि वरचं जवळपास 3.5-4 लाखापर्यंत जातं. 3 लाख तर खर्च म्हणजे असं होतं. आणि खर्च साधारण 70-80 हजार रुपये खर्च आहे फक्त माझा एकरी. हा, सगळं लॅटर बेटर माझं पहिलं आहे. बरं. शेणखत मी पहिल्या पिकाला घातलं. त्या पिकाला काही शेणखत नाही, नुसतं मायक्रोन्यूट्रॉन लिक्विड त्याच्यावर प्लॉट आणला. आता एकंदरीत खरबूज मध्ये अशा बऱ्याच किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव राहत असतो. मग अशा कुठले किडी तुम्हाला दिसून आल्या? मग त्यामध्ये मावा तुडतुडे असेल, फळमाशी असेल किंवा रोगामध्ये भुरी रोगाचा वगैरे प्रादुर्भाव राहत असतो, रोगाचा प्रादुर्भाव परिपक्व झाले. 4-5 वर्षात मला सगळं रोग कळतात. माझी काही शाळा जास्त नाही, मी 5वी नापाचा माणूस आहे. पण माझं खाली बॉबी होत, 7 एकर बॉबी, 40-50 टनाचे ॲव्हरेज टोटल सगळं. आता हे एकंदरीत किडींचं आणि रोगांचं कुठले म्हणजे असं कोणती कीड तुम्हाला जाणवते जास्त प्रादुर्भाव? काय नाही, ह्या दिवसात थोडं व्हायरस दमवतो. व्हायरस जमवतो आणि बुरी दमवते, पण पाऊस कमी असल्यामुळे बुरीचं काय एवढं एक स्प्रे झालाय बुरीचा. आता कुठले स्प्रे घेता बुरीसाठी आणि व्हायरस? बुरीसाठी नेमरॉड म्हणून असते, इंडेक्स असते, लोना असते, अशा पद्धतीत. आणि व्हायरस साठी आपलं C7 थायरो असते, सोलो बायो 303 त्या पद्धतीचे औषध असते. आता याच्यामध्ये बघतोय फळमाशीसाठी ट्रॅप वगैरे लावले. आता एकंदरीत हे ट्रॅप म्हणजे कशासाठी आपण लावले? साधारण डंग माशी. डंग माशी वगैरे. माली पिवळा झाला घ्यायला डंग मारत, किंवा बारीक सेटिंग व्हायला लागलं एवढं त्यात पण डंग मारत. मग ती माशी काय करते, आकर्षक त्या गोळीला होती. ती माशी आत प्लॉट मध्ये येत नाही, त्या गोळीकडे जाते, आत पडली का विषय संपला, असं विषय. आता एकंदरीत बघतोय 1 एकर क्षेत्रावरती लागवड केली, 10 मेची लागवड आहे. साधारण किती रोपं बसले याच्यामध्ये? ह्यात 5,500 रुपये. 5,500. मग आता किती उत्पादन निघेल आपल्याला? 3 किलो तर पडते. आता कटिंग चालू आहे आपले. साधारण सरासरी ॲव्हरेज किती? 15 टन तर कसं. होय. आता बघतोय आपण बऱ्याचशा खरबूज पिकामध्ये आपल्याला जे ॲव्हरेजच्या बाबतीत असते किंवा दराच्या बाबतीत असते, बॉबीला दर कसा राहतो, कुंदनला दर कसा राहतो, कोहिनूरला दर कसा राहतो, म्हणजे एकंदरीत तुम्ही बऱ्याच वर्षापासून खरबूज शेतीची लागवड करताय. मग दरामध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला? बॉबी मध्ये दर जरा जास्त असतो, बॉबीला दर जास्त राहतो, पण ॲव्हरेज कमी येतं. ॲव्हरेज 1.5 किलो येते ह्या दिवसात. कोहिनूरचं कसं आहे, कमी जर विकलं साधारणतः 3 किलो ॲव्हरेज असते याला. हा, 3 किलो 25 रुपये गेलं तरी 75 रुपये. आता हे आपलं कुठं कटिंग चाललंय? आपलं दिल्लीला. दिल्लीला चाललंय. दिल्लीला काय मार्केट आता? दिल्लीला या पर्यंत सरासरी आता बघा की पेटीला 100 रुपये खर्च येतो. 8 किलो भरती पेट. आपण 25 रुपये दिलाय त्यांना. थोडं कसं राहते काय, आपण ती रिक्सच घेत नाही जास्त. जागेवर देणे
आपल्याकडे माणसं कमी येते हम्म. त्यामुळे काय असेल ते जागेवर द्यायचं. बरं. कमी खूप जास्त कुठलाही प्लॉट असू द्या plot असू. एकंदरीतच कडलास गावामधील शेतकरी आहेत भाऊसाहेब गायकवाड म्हणून आहेत आणि बऱ्याच वर्षापासून खरबूज शेतीची लागवड करत असतात. साधारण पलीकडे 6 एकर मधली बॉबी व्हरायटीची लागवड केली. नवीनच कोयनूर मधली व्हरायटी 1 एकर क्षेत्रावरती लागवड केली. 10 मेची लागवड आहे आणि आजचं हे जे कटिंग चालू आहे दिल्ली मार्केटसाठी कटिंग चालू आहे आणि एकंदरीतच बघता प्रति एकरी ह्या कोयनूरला नाही म्हटलं तरी आपल्याला 15 टनापर्यंत उत्पादन भेटू शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्केटचा सुद्धा विचार केला तर याला मार्केट सुद्धा साधारण 30-35 रुपये किलो पर्यंत जाऊ शकते आणि एकंदरीतच चांगल्या पद्धतीने खरबूज शेती करत असतात आणि चांगलं उत्पादन घेत असतात आणि खरबूज मध्ये वेगवेगळ्या व्हरायटींची लागवड करून त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगल्या पद्धतीने पैसा देखील खरबूज पिकामधून ते कमवत असतात. तर एकंदरीतच आज आपण त्यांची मुलाखत घेतली. खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत आपण या ठिकाणी घेतली. तर एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करा. धन्यवाद.